काल एकनाथ शिंदे यांच्या एका मंत्र्याची, आणि मंत्री म्हणजे साधा सुद्धा नाही, कॅबिनेट मंत्र्याची एक भली मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि त्या मंत्र्याचं नाव आहे अर्थातच शंभूराज देसाई. होय, जे ठाकरेवर वेडवाकडं बोलतात आणि शिंदेचा मी फारच कट्टर समर्थक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते शंभूराज देसाई प्रेस कॉन्फरन्स घेत होते आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेत असताना ते बोलत होते, बघा मला कसं ठोकलं, मला कसं ढकललं, मला कसं हाणलं, मला कसं मारलं, माझ्या हाताला दुखापत झाली. आणि मग ते ड्रेसिंग वगैरे केलेले त्यांची पट्टी वगैरे होती आणि ते वारंवार हात दाखवत होते की मला साध्या ड्रेसमध्ये असणाऱ्या पोलिसांनी ढकलून दिलं आणि मारलं. हे बोलतायत कोण? शंभूराज देसाई प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आणि ताबडतोब लगेच उद्धव ठाकरे यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना याविषयी छेडलं असता त्यांनी फक्त 2 मिनिटं सुद्धा नाही, अक्षरशः 10 सेकंदामध्ये एका अर्ध्या वाक्यामध्ये त्यांनी विषय संपवून टाकला की मी जे सांगितलं होतं त्याची ही सुरुवात आहे, अजून त्यांना बरंच काय बघायचं आहे की भाजप नेमका कसा आहे तो. त्याचं झालं असं की साताऱ्यामध्ये जो का सगळा ड्रामा समोर आलाय आणि तो ड्रामा शंभूराज देसाई अक्षरशः प्रेस कॉन्फरन्स घेत असताना रडकुंडीला आले होते. आणि त्यांच्या सोबत होते अर्थातच मकरंद पाटील, ते सुद्धा मिनिस्टर आहेत. आणि हा सगळा ड्रामा बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट करून टाकलं की कुठल्याही राज्यामध्ये मुख्यमंत्री पद जर का सोडला तर बाकीच्या पदांना काही अर्थ नाही. उपमुख्यमंत्री पद जे काय दिलं गेलेलं असतं ते फक्त कोणाचं तरी समाधान व्हावं यासाठी, म्हणून ते फक्त एक शोभेचं पद आहे, म्हणून ते एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची आणि स्वतः एकनाथ शिंदे यांची कुठेही या सरकारमध्ये पावर राहिलेली नाही, हे फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर दाखवून दिलंय. त्याचं झालं असं की साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे काही बहुमत नव्हतं आणि मग दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांचं बहुमत होत होतं. बहुमतापेक्षा जास्त सदस्य होते. मग जेवढे काय फोडता येतील तेवढे देवेंद्र फडणवीस यांनी फोडले, तरी काय आकडा काय गाठतच नव्हता. मग त्यांनी आपली वेगळी चाल खेळली आणि मग सगळी यंत्रणा आपल्या हाताशी धरले. पोलीस अधीक्षक वगैरे हे सगळे त्यांनी आपल्या हाताशी धरले आणि ऐन वेळी शिवसेनेचे 2 जे सदस्य आहेत त्यांना बरोबर मतदानाला जायच्या आधी त्यांनी उचललं. आता एकनाथ शिंदे यांनी लगेच काल पुन्हा अधिवेशन सुट्ट्यानंतर अधिवेशन सुरू झालं आणि मग एकनाथ शिंदे हे सुद्धा सभागृहामध्ये तापले होते. आणि त्यांनी सुद्धा सुरू केलं की कोर्ट सुद्धा एखाद्या तुरुंगामध्ये असेल तर त्याला मतदानासाठी जाण्यासाठी परवानगी देते. मग ते पोलीस अधीक्षक कोण होते, मी त्यांना वारंवार फोन केला, ते होय साहेब म्हणाले आणि ऐनवेळी त्यांना जे काय करायचं होतं तेच केलं. तिथं आमचं बहुमत होतं, आमच्या हातात जिल्हा परिषद आली असती. असं असताना मतदानाचा अधिकार कशामुळं काढून घेतला आणि त्यामुळं ज्या काही उपसभापती आहेत नीलमताई गोरे यांनी तर थेट पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा असं आदेश सरकारला दिले. आता सरकारला दिले म्हणजे कोणाला दिले? देवेंद्र फडणवीस यांना दिले. निलंबन करायचं किंवा नाही करायचं, बदली करायची किंवा नाही करायची, कारण स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्या खात्याचे मिनिस्टर आहेत, म्हणजे ते गृहमंत्री सुद्धा आहेत. असं असताना त्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन वगैरे होणार आहे का? बिलकुल होणार नाही, कारण त्यांनी आदेश जरी दिले ते मानायचे किंवा नाही मानायचे हे सरकारमध्ये आहे. आणि फडणवीस यांनी हे स्पष्टपणे दाखवून दिलंय की सरकार म्हणजे फक्त मी आणि मुख्यमंत्री, बाकीच्यांना काही किंमत नाही. हे त्यांनी म्हणजे एखादा मिनिस्टर जर समोर येऊन रडकुंडीला येऊन जर असं सांगत असेल की मला साध्या ड्रेसमध्ये असणाऱ्या पोलिसांनी ढकललं, मारलं, माझ्या हाताला दुखापत झाली, आणि मग ते दाखवत सुद्धा होते, तुम्ही व्हिडिओ देखील तो पाहिला असेल. आणि त्या सगळ्या याच्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की सध्याच्या सरकारमध्ये पावर फक्त माझ्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आल्यानंतर ते सुद्धा फाड बोलायला लागले. पण ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला येऊन बसले त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि मग शिंदे यांचा ट्यून थोडासा बदलला आणि मग ज्या सदस्यांना पोलिसांनी उचलून घेऊन गेलं ते जर का दोषी असतील तर त्यांच्यावर शहानिशा करा, कारवाई करा, पण त्यांना मतदानासाठी सूट दिली असती तर काय बिघडलं असतं असं म्हणून त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. पण हा सगळा जर का ड्रामा जर का बघितला तर एक गोष्ट स्पष्टपणे होते की जर शंभूराज देसाई हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, राज्यमंत्री सुद्धा नाही आहेत, मंत्र्यांना जर का भारतीय जनता पक्ष केराची टोपली दाखवत असेल
जर त्यांची कसरा किंमत जर करणार असेल तर आमदारांचं काय घेऊन बसता? मग उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आपल्याच पक्षाचा मंत्री त्याला जर रडायची वेळ येत असेल आणि भारतीय जनता पक्ष जर आपल्या मंत्र्यांनाच फारसा मेळ लागू देत नसेल तर दुसरीकडे विनाकारण दिल्लीला जायचं आणि मग एकनाथ शिंदे यांचे जे काय अनुयायी आहेत त्यांचे आता मी तो शब्द वापरणार नाही, मात्र जे काय मागे पुढे फिरणार आहेत महाराष्ट्रामध्ये ते लगेच ऑपरेशन टायगर अमुक तमुक हे करतात. तुमच्याकडे बहुमत असताना, बहुमत नसेल तर आपण समजू शकतो, पण तुमच्याकडे बहुमत असताना सुद्धा साताऱ्यामधले जिल्हा परिषद एवढी मोठी, इतकी मोठी जिल्हा परिषद बहुमत असताना तुम्हाला जर देवेंद्र फडणवीस ताब्यात घेऊ देत नसतील, सगळी यंत्रणा बरोबर मॅनेज करून ते जर तुमच्या तोंडातला घास, नरड्यातला घास हिसकावून जर घेत असतील तर आपला नेता दिल्लीत गेला की इथले जे काय बगलबच्चे असतात ते लगेच ऑपरेशन टायगर टायगर वगैरे जे काय ओरडतात. खरंच एवढी त्यांची आता ताकद राहिली आहे का? एवढी पात्रता राहिली आहे का? आणि एवढी जर का धमक जर होती तर इतकं भयानक बहुमत असताना फडणवीस यांनी तुम्हाला साताऱ्याची जिल्हा परिषद का बरं मिळू दिले नाही? याचा अर्थ सध्याच्या सरकारमध्ये तुमचा तो रुबाब राहिलेला नाही. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.